नमस्कार, मी रेणुका या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पोलीस बदली आरोपांप्रकरणी आता जबाब नोंदवला जातो आणि 12 वाजल्यापासून हे पोलीस पथक त्यांच्या सागर या निवासस्थानी दाखल आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस फडणवीसांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी 12 वाजता तिथे पोहोचलेले आहेत। आता बरोबर 1 तास होतोय, त्यांची चौकशी सुरू आहे। त्याचबरोबर पोलिसांना सर्व प्रकारे सहकार्य करणार असल्याचं देखील देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलेलं होतं। पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव हे फडणवीसांची चौकशी करतायत अशी माहिती सध्या कळते आहे। कालच देवेंद्र फडणवीसांनी बरोबर म्हणजे 1 वाजता ही पत्रकार परिषद घेतली होती आणि अशा प्रकारे नोटीस बजावल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी म्हटलं होतं की मी बीकेसी पोलीस स्टेशनला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। पण त्यानंतर गृह विभागाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयानंतर त्यांना जेव्हा कळलं की मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन होऊ शकतं, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि या सगळ्या शक्यतांचा विचार केल्यानंतर असं ठरवण्यात आलं की पोलीसच स्वतः देवेंद्र फडणवीसांच्या सागर या बंगल्यावर जातील आणि तिथे या सगळ्या संदर्भातला जबाब नोंदवण्याचं काम तिथे पूर्ण होईल आणि त्यानुसार आज सकाळपासूनच तिथे गर्दी व्हायला सुरुवात झाली होती। राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी फडणवीसांना ज्या पोलीस चौकशीला सामोरं जावं लागतं त्याचा निषेध देखील पोलीस जे करतायत त्याचा निषेध देखील भाजप कार्यकर्ते करतायत। अधिक माहिती घेणार तुषार उपनवर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहे। तुषार, आत्ताच्या क्षणाचे काय अपडेट्स मिळतात? आपण पाहिलं असेल रेणुका, गेल्या तासाभरापासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी सुरू आहे। त्यांचा जबाब नोंदवण्याचं काम आपल्याला या ठिकाणी तपास अधिकारी नितीन जाधव करताना पाहायला मिळतात। अजूनही त्यांचं जबाब नोंदवण्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये, तर दुसरीकडे सागर बंगल्यावरती मोठ्या संख्येने माध्यम प्रतिनिधींची गर्दी आहे। त्याचप्रमाणे भाजपाचे नेते आपल्याला पोहोचताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी भाजपाचे आमदार कालिदास कोळंबकर सर आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भातला संवाद साधणार आहोत की भाजपाच्या नेत्यांची देखील यापूर्वी बैठक झाली होती, काय त्यांचं नेमकं म्हणणे आपण या संदर्भात जाणून घेणार आहोत। आपण पाहत असाल कालिदास कोळंबकर आपल्याला माध्यम प्रतिनिधींशी बोलत आहेत, मात्र आपण त्यांच्याशी आता काही सेकंदात त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, काय सांगाल तुम्ही की या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांची तुषार, आपण देखील त्यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय। साधारण किती वेळापासून देवेंद्र फडणवीसांची चौकशी सुरू आहे असं म्हणता येईल? रेणुका, गेल्या तासाभरापासून देवेंद्र फडणवीस यांची चौकशी सुरू आहे। त्यांचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे। अजूनही त्यांचा जबाब पूर्णपणे नोंदवण्यात आलेला नाहीये आणि आता काही वेळामध्ये लवकरच त्यांना या ठिकाणी सोडलं जाईल, त्यांचा जबाब पूर्ण केला जाईल असं म्हटलं जातंय। आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप आमदार कालिदास कोळंबकर आहेत। सर, काय सांगाल तुम्ही, गेल्या तासाभरापासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे। एकीकडे विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे। अधिवेशन काळामध्ये एखाद्या विरोधी पक्षनेत्याची चौकशी करणं, जबाब नोंदवणं हे कितपत संयुक्तिक आहे? बघा, हे राजकारण ह्या लोकांचं एवढंच चालू आहे की फडणवीस साहेबांचे दबाव आणण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु फडणवीस साहेब दबावाला दबणारे नाही आहेत। हे समोरच्या सत्ताधाऱ्यांवरती दबाव आणतील पण स्वतः कधी आयुष्यात दबणार नाही अशी व्यक्ती आहे। देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकारे कथित ऑडिओ क्लिप बाहेर काढली होती, ज्या पूर्ण CCTVमध्ये देवेंद्र फडणवीस असेल, त्यांच्या भाजपातले प्रमुख नेते चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार असेल, यांना संपवण्याचं षडयंत्र महाविकास आघाडीच्या सरकारी वकिलांकडून रचलं जात होतं। त्या संदर्भातला पेनड्राईव्ह जेव्हा बॉम्ब काढण्यात आला त्यामुळे देवेंद्र फडणवीसांवरती दबाव टाकला जातोय का, ते प्रकरण दाबलं जातंय का? बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांवरती दबाव टाकण्याचा हे प्रयत्न करत असेल, ते दबणारे नाहीये। ते समोरच्याला दबवतील पण ते कधी दबणार नाही। आपण या ठिकाणी पाहत असाल तर या ठिकाणी मोहित कंबोज आलेले आहेत। मोहित कंबोज यांची भूमिका आहे। मोहित कंबोज, तुम्ही काय सांगाल? तुम्ही अनेक दिवसांपासून सलीम जावेद यांची जोडी जेलमध्ये जाणार सांगितलं, सलीम आतमध्ये गेलेले आहेत, जावेद कधी जाणार आणि जावेद कोण आहेत? बोला सर, काय प्रतिक्रिया? देखिए, देवेंद्र फडणवीस साहब महाराष्ट्र के एकमात्र ज्येष्ठ नहीं सर्वश्रेष्ठ नेता भी हैं, जिन्होंने पूरे 5 साल महाराष्ट्र में ईमानदारी की सरकार चलाई। और आपने देखा होगा कभी भी 5 साल 14 से लेके 19 तक एडमिनिस्ट्रेशन में ऐसा कभी भी लैप्स नहीं आया।
जिस हिसाब से पुलिसिंग डिपार्टमेंट महाराष्ट्र में चल रहा है, ये महाराष्ट्र के इतिहास में कभी भी नहीं हुआ। मेरा ये स्पष्ट है कि जिस हिसाब से आज देवेंद्र जी को नोटिस सम्मन भेजे गए, ये बहुत ही एक शर्मिंदगी की बात है कि इतने सीनियर लीडर ने, जो एक विसल ब्लोअर था, जिन्होंने एक पुलिसिंग डिपार्टमेंट का पर्दाफाश किया, और उनको आप सम्मन भेज रहे हो। और आज जिस हिसाब से सरकार ने देखा कि लोगों में आक्रोश है, 12 करोड़ महाराष्ट्र लोगों में, देवेंद्र फडणवीस पूरे महाराष्ट्र के एकमात्र लीडर हैं जिनके साथ पूरा महाराष्ट्र, भारतीय जनता पार्टी नहीं, पूरे महाराष्ट्र के लोग खड़े हैं। दूसरा, हमने देखा कि महाराष्ट्र में गुनाह तय नहीं है, लेकिन गुनहगार तय हो चुके हैं। गुनहगार तय मैं, मोहित कंबोज, नारायण राणे साहब, नीतेश राणे जी, आशीष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, ये गुनहगार हैं सरकार के। अब इन पे गुनाह ढूंढा जा रहा है कि क्या गुनाह इन पे डाला जाए। हमने देखा किस हिसाब से अभी पिछले न्यूज आ रही है कि कैसे भी इनको अटक की जाए, इन पे झूठे केसेस फैब्रिकेट किए जाए। आज भी नीतेश राणे साहब के ऊपर, नीलेश राणे साहब के ऊपर जिस हिसाब से एफआईआर दर्ज हुई, मैं प्रश्न पूछना चाहूंगा, नवाब मलिक के अरेस्ट होने के बाद मुस्लिम कार्ड किसने खेला, मुस्लिम लीडर के ऊपर अटैक हुआ, ये बात किसने कही? क्या उनके ऊपर एफआईआर दर्ज होगी? उनके ट्विटर के ऊपर भी है कि मुस्लिम होने के कारण नवाब मलिक के ऊपर एफआईआर दर्ज की गई। क्या उनके ऊपर अभी एक कानून ने जो आज एफआईआर दर्ज की 1993 ब्लास्ट के आरोपियों के, दाऊद इब्राहिम के साथ जिसके संपर्क थे, टेरर फंडिंग थी, उसको आज जाति का नाम देने वाले के ऊपर क्या एफआईआर दर्ज होगी? मेरा ये प्रश्न मुंबई की पुलिस के साथ है। दूसरा, मैं आज आपको स्पष्ट बताता हूं, जिस हिसाब से नवाब मलिक का नकाब उतरा है, आने वाले समय में एक बड़े अधिकारी के भ्रष्टाचार भी महाराष्ट्र देखेगी कि किस हिसाब से उनके ऊपर मुखौटा ईमानदारी का था, वो पूरा ईमानदारी का नकाब आने वाले समय में उतर जाएगा। मोहित जी, एक यहाँ पे जो मुद्दा आहे, स्टेटमेंट आलंय, आदित्य ठाकरे असं म्हणतात की ही सूडबुद्धीने केलेली कारवाई नाही, सरकार न्याय प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करत नाही। देखिए, ऐसा है कि आदित्य ठाकरे साहब के ऊपर मैं कोई प्रतिक्रिया नहीं देना चाहूँगा। वो आज महाराष्ट्र के सरकार में सीनियर लीडर है, कैबिनेट है। पहले वो नवाब मलिक, जिस शिवसेना भवन के बाद बाहर जो ब्लास्ट हुआ था, उसके साथ जिसके संबंध हैं, उस पे उनका क्या बोलना है, और उसके ऊपर उन्होंने अभी तक इस्तीफा के लिए माननीय उद्धव ठाकरे साहब को उन्होंने आज तक ये बोला कि नवाब मलिक का इस्तीफा होना चाहिए? पहले ये प्रश्न का वो उत्तर दें। संजय राउत, जो कि आपको भी फ्रंटमैन कहते हैं, जिस वजह से आज ये नोटिस दिया गया है देवेंद्र जी को, सीक्रेट एक्ट के तहत कि ये इन्फॉर्मेशन आपने बाहर निकाली और इसके तहत, तो क्या ये गलत है कि जिस तरीके से आपको भी फ्रंटमैन कहा जाता है, इस पूरे सिलसिले में आप भी कहीं ना कहीं ये सब इन्फॉर्मेशन जो आप भी देते हैं, ऐसी चर्चा है? देखिए, ऐसा है, मंगलवार सुबह मैं प्रेस कॉन्फ्रेंस करूंगा। पिछले मंगलवार को संजय राउत जी ने जो आरोप लगाए थे, उसके बाद जिस हिसाब से यूपी के पूरे 5 राज्यों के रिजल्ट थे, फिर महाराष्ट्र में मोर्चा था, अनेक चीजों में उस बात का उत्तर नहीं दे पाया। मंगलवार को मैं आपको उत्तर दूंगा, और संजय राउत जी जो बोलते हैं, वो क्या बोलते हैं, उसका पूरा महाराष्ट्र नहीं, पूरे देश के जनता के सामने जो प्रधानमंत्री जी को उन्होंने पत्र लिखा, उस पत्र का जवाब मैं मंगलवार को दूंगा। आपने पहले भी एक बार बताया था कि सलीम जावेद में से एक गया है, तो दूसरे की बारी कब आएगी? जैसे पहले पूछा था। ऐसा है कि दूसरे की बारी कब आएगी, किसकी बारी कब आएगी, ये ना मैं बताने वाला होता हूँ, ना मुझे मालूम है। जो गुनहगार है उसको बख्शा नहीं जाएगा। सेंट्रल एजेंसीज अपना काम करती है, जिस हिसाब से मुंबई पुलिस काम करती है। अगर भारतीय जनता पार्टी का कोई भी कार्यकर्ता, कोई भी नेता गुनहगार है, तो मुझे नहीं लगता उसको बख्शा जाना चाहिए। उसी प्रकार से अगर किसी ने भ्रष्टाचार किया है, सेंट्रल एजेंसीज काम कर रही है, चाहे वो सलीम हो या जावेद हो या अनारकली हो, कोई भी हो, उसको बख्शा नहीं जाएगा। नीतेश राणे और नीलेश राणे के ऊपर भी आज फिर से एफआईआर दर्ज हुआ है आजाद मैदान और मरीन ड्राइव पुलिस स्टेशन में। इसको कैसे देखते हैं? देखिए, मैंने आपको पहले बोला कि गुनाह तय नहीं है, गुनहगार तय हो चुके हैं महाराष्ट्र में। आप देखेंगे जो नाम मैंने बोले, मोहित कंबोज हो, आशीष शेलार जी हो, नीतेश राणे जी हो, नीलेश राणे जी हो, प्रसाद लाड जी हो, प्रवीण दरेकर जी हो, या नारायण राणे साहब हो, ऐसे लोगों के खिलाफ आने वाले समय में गुने दर्ज होंगे,
और कहीं ना कहीं इनको अटकाया जाएगा। क्यों? ये सरकार के खिलाफ आवाज उठाते हैं, इनके भ्रष्टाचार को उजागर करते हैं। वैसे ही किरीट सुमैया जी। थैंक यू। मोहित कंबोज यांनी आता प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि येत्या मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन म्हणजे याआधी जेव्हा संजय राऊत यांनी जे आरोप केलेले होते त्या सगळ्याला उत्तर दिलं जाईल असं देखील त्यांनी म्हटलंय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रणाली, आता 1 तास होऊन गेले आणि आता त्यांची चौकशी सुरू, जबाब नोंदवला जातोय देवेंद्र फडणवीसांचा। आता काय काय हालचाली तिथे जाणवत आहेत? त्या क्षणाचे सागर बंगल्यावरचे काय काय अपडेट्स मिळतात? रेणुका, बरोबर 1.25 तास होतो आहे। बरोबर 12 वाजता पोलिसांची टीम सागर बंगल्यावर दाखल झालेली होती आणि आता 1:15 वाजत आहे आणि त्यामुळे 1.25 तास झालेला आहे ही संपूर्ण चौकशी किंवा जबाब नोंदण्याच्या प्रक्रियेला। खासदार मनोज कोटक आपल्याबरोबर, त्यांच्याकडून जाणून घेऊया। मनोजजी, कुठेतरी असं म्हटलं जात आहे की ही जी कारवाई आहे ही कारवाई कायद्यानुसारच होत आहे, कुणीही काही सूडबुद्धीनं वागत नाहीये। जेव्हा सेंट्रल एजन्सी कायद्याने काम करतात त्याच पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस सुद्धा कायद्यानं काम करत आहे। निश्चित कायद्याचा सन्मान सगळेच राखतात। माननीय देवेंद्रजी काल स्वतः या चौकशीला सामोरे जायला तयार होते, त्यामुळे कायद्याला कोणी मान देत नाही किंवा कायद्याने चालत नाही असं कोणाचंही म्हणणं नाही आहे। परंतु प्रकरण काय आहे, प्रकरणाची ग्रॅव्हिटी काय आहे, ज्या पद्धतीचं राजकारण महाविकास आघाडीचे नेते याच्यावरती करू लागलेत, देवेंद्रजींनी विधानसभेमध्ये असो किंवा विधानसभेच्या बाहेर असो कायद्याच्या चौकटीत राहून काम केलेलं आहे आणि त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून या सगळ्या गोष्टीचे उत्तर दिले जाईल। कुठेतरी मूळ प्रश्न जो आहे त्या प्रश्नाला बगल दिली जाते। जे भ्रष्टाचार किंवा जी भ्रष्टाचाराची प्रकरणं देवेंद्रजींनी बाहेर काढली त्या प्रकरणांवर चौकशी करणं सोडून तुम्हाला माहिती कुठून मिळाली हे विचारणं, याला तुम्ही कसं बघताय? पोलिसांच्या नेमणुकीमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि पोलिसाच्या नेमणुकीमध्ये असलेली मंत्र्यांची इन्व्हॉल्वमेंट या संदर्भातील हे जे काही क्लिप होतं ते तपास यंत्रणेकडे दिलं गेलं होतं। त्याच्यावरती महाराष्ट्र सरकार कुठली चौकशी करत नाही। मात्र ह्या क्लिपिंग तुमच्याकडे कुठून आल्या, बाकीच्या गोष्टी काय आहे ह्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे। बात निकली है, बहुत दूर तक जाएगी। त्यांना असं वाटत असेल की अशा चौकशा करून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना घाबरते, तेही देवेंद्रजींना, हे शक्यच होणार नाहीये। त्यामुळे त्यांनी जो केलेलं पाप आहे ते त्यांना फेडावं लागेल। एकूणच नुसतंच देवेंद्र फडणवीसांना तर आता नोटीस बजावलीच, परंतु गेले काही दिवस, महिन्याभरात जर बघितलं तर भाजपचे अनेक आमदार आहेत, अनेक नेते आहेत, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुद्धा 9 तास बसवून ठेवलं पोलीस स्टेशनमध्ये चौकशीच्या नावावर। काय वाटतंय, सूडबुद्धीनं हे सगळं होत आहे? जे केलं जात आहे, जे मूळ प्रश्न आहे त्या मूळ प्रश्नाला बगल देत दुसरीकडेच लक्ष डायव्हर्ट करायचं किंवा घाबरवण्याचा हा प्रयत्न आहे का? त्यांनी जरी कितीही प्रयत्न केला महाविकास आघाडीने तरी इथे कोणी घाबरणार नाहीये। सूडबुद्धी त्यांनी कितीही वापरली तरी इथे काहीच फरक पडणार नाहीये। आम्ही संघर्षशील आहोत, नेहमीच संघर्ष केलेला आहे। त्यांची प्रकरणं ह्याच्या अधिक दुप्पट वेगाने बाहेर येतील। त्यांना असं वाटत असेल की अशा नोटिसा बजावून, अशा इन्क्वायरी चौकशा लावून आपण देवेंद्रजी आणि इतर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा आवाज दाबताय, ते शक्य होणार नाहीये। ज्या केंद्रीय तपास यंत्रणा असतील किंवा इथे कुठल्या एजन्सीला जे दिलेलं असेल त्या सगळ्यांवरती त्यांनाही उत्तर द्यावी लागतील। कुठेतरी हे जे सगळं राजकारण चाललंय आत्ताच्या घडीला, या राजकारणाबद्दल सर्वसामान्यांमध्ये बरेचदा रोष दिसून येतो आहे। नेमकं काय चाललंय अनेकांना कळत नाही आणि आज असंच काहीसं उत्तर जे आहेत ते अजित पवारांनी सुद्धा दिलं असं कळतंय। ते असं म्हणालेत की हे चौकशी नोटिसा जरा जास्तच होत आहेत असं काहीतरी ते बोलल्याचं कळतंय। आपली काय प्रतिक्रिया यावर? त्यांच्यावरची नोटीस टळणार नाही असं बोलून, नोटिसा जास्त होत आहे असं बोलून त्यांच्यावरती नोटीस काय टळत नाहीये, तेवढं त्यांनी लक्षात ठेवावं। 4 राज्यांचे नुकतेच निकाल आलेले आहे, कुठेतरी घाबरगुंडी उडलेली आहे महाविकास आघाडी सरकारची आणि त्यामुळं घाबरून हे असले प्रकार केले जातात। बघा, निवडणुका येतात आणि जातात, रिझल्ट येतात आणि जातात, परंतु त्यांनी केलेले पोलिसांच्या बदलीमधले भ्रष्टाचार, त्यांनी केलेले जजेसना म्हणजे पब्लिक प्रॉसिक्युटरना लावून जजेसना प्रभावित करून भाजपच्या नेत्यांवर कारवाई करण्यासाठी षडयंत्र रचणं, ह्या सगळ्यांचे खुलासे ऑडिओ बाईटद्वारे, व्हिडिओ क्लिपिंग्सद्वारे वारंवार आम्ही देखील सोपवलेत। त्यामुळे त्यांना कुठे त्याच्यामधून वाचणार नाहीये। ते जर असं समजत असतील की अशा नोटिसा देऊन, अशा घाबरून 9 तास नारायण राणेजी सारख्या केंद्रीय मंत्र्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून त्यांच्या भ्रष्टाचाराविषयी भारतीय जनता पार्टी बोलणार नाही, तर ते भ्रमाच्या विश्वात आहे। तिथून त्यांनी बाहेर पडावं,
भारतीय जनता पार्टीचे नेते हे महाविकास आघाडीच्या भ्रष्टावर सातत्याने भ्रष्टाचारावर बोलत राहतील. एक शेवटचा प्रश्न, आपण खासदार आहात, संसदेत बसता, हे जे काही महाराष्ट्राचं राजकारण चालू आहे या राजकारणाकडे भाजपचे जे वरिष्ठ शीर्षस्थ नेते आहेत ते कसं बघतायत? कुठेतरी असं एक चित्र तयार केलं जात आहे की त्यांचं दुर्लक्ष होत आहे किंवा ते फारसं लक्ष घालत नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काहीही करता येऊ शकतं. कोट्यावधींचा ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे आणि कोट्यावधीचा भ्रष्टाचार करून जे महाविकास आघाडीचे नेते आता लोकशाहीच्या नावाने ओरड करतायत त्याच्यावरती पंतप्रधानांनी परवाच भाष्य केलं आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचं पूर्ण लक्ष आहे. या देशामधून ही भ्रष्ट राजवट समाप्त होणार, नवीन युग सुरू होणार, त्याची ही नांदी आहे. नक्की आपण पाहतोय की सगळेच खासदार, आता आपण बघितलं मनोज कोटक हे सुद्धा सागर बंगल्यावर येऊन दाखल झालेले, सगळेच आमदार सकाळपासून इथं उपस्थित आहे आणि अजून कुणीही बाहेर सुद्धा गेलेलं नाही. जोपर्यंत चौकशी होत नाही किंवा संपत नाही, जबाब नोंदवला जात नाही, तोपर्यंत सगळे कदाचित बंगल्यामध्येच थांबण्याचं मानसिकता आहे आणि सगळेच जण आत्ताच्या घडीला या बंगल्यामध्ये उपस्थित आहेत. रेणुका, आमचे प्रतिनिधी तुषार रुपनावर क्षणाक्षणाचे अपडेट्स आपल्याला सागर बंगल्यावरून देत आहेत आणि आत्ताच प्रणालीनी मनोज कोटक यांच्याशी देखील संवाद साधला. काही वेळापूर्वी मोहित कंबोज यांची देखील आपण प्रतिक्रिया ऐकलेली आहे आणि अजून 1 तास झालेला आहे, 1-1.25 तास झाला आणि जेव्हापासून देवेंद्र फडणवीसांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामुळे क्षणाक्षणाचे अपडेट्स सागर बंगल्यावरचे आपण घेत राहणार आहोत. पण त्यापूर्वी काही भाजप नेत्यांनी दिलेल्या या संदर्भातल्या प्रतिक्रिया देखील यानंतर आपण बघूयात. पद्धतीमध्ये देवेंद्रजींना त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला, ज्या पद्धतीने नोटीस आली, पोलीस भरतीतील भ्रष्टाचार असेल, नेत्यांना घाबरवण्याचं काम असेल, नेत्यांबद्दल प्लान करणं असेल, फसवण्याचं काम असेल, ह्या जो पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला, या व्यतिरिक्त दाऊद इब्राहिमशी संबंध असलेला नवाब मलिकांचा प्रेस कॉन्फरन्समध्ये भांडाफोड केला, त्यानंतर लोकांचं मत बदलण्यासाठी, लोकांची दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी अशा प्रकारे जे कृत्य केलं जात आहे त्याचा आम्ही निषेध करतो. आम्ही सर्वांनी असं ठरवलं की आलेल्या कार्यकर्त्याला शांतपणे थांबायला सांगायचं, परंतु जरी चौकशी लवकरात लवकर संपली नाही तर निश्चितपणे कार्यकर्त्यांचा उद्रेक होईल. तो कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला तर त्याला जिम्मेदार मुंबई पोलीस असेल. या सर्व प्रकरणामुळे राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देवेंद्रजींनी आम्हाला दिल्या. कारण सरकार शेण खात आहे, पण आपण शेवटी लोकशाही मानणारी लोक आहोत. जनतेला जे कळायचं ते कळलेलं आहे. तशा प्रकारची आम्ही भूमिका घेतली आणि देवेंद्रजी या सगळ्या गोष्टींना रीतसर त्या ठिकाणी जबाब देणार आहेत, सामोरं जाणार आहेत. कुठल्याही प्रकारे आम्ही चौकशीला टाळत नाही, घाबरत नाही. तथापि पोलिसांनी जर या ठिकाणी छळवाद मांडण्याचा प्रयत्न केला तर त्याचं त्याच ताकदीनं उत्तर देण्याची तयारी सुद्धा आमची महाराष्ट्रातील जनतेची आहे. स्वायत्त तपास यंत्रणा आहे, त्यांच्यावर संशयाची सुई फिरवणं, न्यायालयावर या विश्वास दाखवणं हे लोकशाहीच्या मूळ गाभ्याला घातक आहे. आम्ही कोणाला नोटीस बिटीस दिलेली नाही. CBIने दिली असेल, EDने दिली असेल, तर त्यांची कार्यपद्धती आहे. आता तुम्ही देणं ही तुमची कार्यपद्धती आहे ना, बघूया ना. मग कशाला घाबरलात तुम्ही? देवेंद्रजी चालले होते पोलीस स्टेशनला, जरी त्यांनी त्या नोटीसला उत्तर द्यायला लागत नाही तरी ते चालले होते. तर तुम्ही कशाला घाबरलात? तुम्हाला लक्षात आलं की लाखो लोक रस्त्यावर उतरतील. महाविकास आघाडी सरकार ही सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना फसवण्याचं कटकारस्थान रचत आहे आणि त्याबद्दल माननीय देवेंद्र फडणवीसजींनी विधानसभेमध्ये ते पूर्ण कटकारस्थान उघडे सांगले. पुरे महाराष्ट्राच्या जनतांनी बघितलं की कशाप्रमाणे खोटे प्रूफ्स प्लांट करून आमच्या नेत्यांना फसवण्याचा प्रयास चालू होता. काही कारण नसताना असं नोटीस पाठवणार म्हणजे चिडवणार नाही. एका कार्यकर्त्याला चिडवणार हा चिड आहे की मतलब देवेंद्र फडणवीस साहेब फक्त माजी मुख्यमंत्री नाही, विरोधी पक्ष नेता आहे. अधिवेशन चालू असताना हा विषय त्यांनी मांडल्यानंतर तुम्ही अगोदर केला पाहिजे. आणि ज्या विषयाची इन्क्वायरी एक भारताची मोठी एजन्सी म्हणजे CBI करत आहे ते पण काही कारण नव्हतं. CBIला करू द्या. आणि 6 महिने हा पेपर पडले होते तेव्हा तुम्हाला दिसणार नाही. तर माझ्या मनात एक प्रश्न आहे.
या सगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या आणि यानंतर आपण बघणार आहोत नोटीस आणि चौकशांचं राजकारण बंद करावं, जनतेला यामध्ये अजिबात रस नाही असं मत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काही वेळापूर्वी व्यक्त केलं. बघूया त्यांनी नेमकं काय म्हटलंय. ह्याच्यात लोकांना एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोप होतात ते ऐकण्यामध्ये अजिबात रस नाही. आता सकाळी 7 वाजता देखील मी इथं आलो होतो. इथं सूस आणि इथल्या परिसरातल्या लोकांचं काय म्हणणं आहे, आमचा पाण्याचा प्रश्न, आमचा ड्रेनेजचा प्रश्न, आमचा विजेचा प्रश्न, आमचा स्मशानभूमीचा प्रश्न, असे प्रश्न सुटावेत, त्याच्यामध्ये काय आम्हाला ती मदत व्हावी. परंतु तो प्रश्न राहतो बाजूला आणि प्रत्येक वेळेस कुणी ना कुणी काही ना काही हे अशा प्रकारच्या नोटिसा काढल्या जातात किंवा त्याच्याबद्दलचे वक्तव्य केली जातात. आणि मग तुम्ही पण मीडिया ह्या अशा प्रकारे अमुक जण म्हणाले त्याच्यात तुमचं काय मत आहे, मग त्यांनी म्हणायचं ह्यांचं काय मत आहे, ह्याच्यात कृपा करून सगळ्यांनी वेळ घालू नका. हे सर्वांनी मिळून हे बंद केलं पाहिजे आणि विकासाला महत्त्व दिलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्या राज्याचा आपल्या देशाचा सर्वांगीण विकास कसा होईल ते पाहिलं पाहिजे. महाविकास आघाडीच्या आणखीन एका नेत्याची प्रतिक्रिया आपण यानंतर बघणार आहोत. सत्यता पडताळून पाहण्याचं काम पोलीस करतायत आणि ते विरोधी पक्षनेते असल्यामुळे त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली जाते. भाजप मग आक्रमक का होत आहे असा सवाल आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. विशेष असं काही वाटत नाही. या फोन टॅपिंगच्या प्रकरणामध्ये ज्या काही चौकशा सुरू आहेत त्याच्यामध्ये कशा रीतीने काय झालं आहे त्यातली सत्यता पडताळून पाहण्याचं काम पोलीस करत आहेत आणि त्यासाठी केवळ त्यांनी जे आहेत माहितीसाठी चौकशीसाठी त्यांना बरोबर ते विरोधी पक्ष नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांना एक वेगळ्या अशा प्रकारचा एक दर्जा आहे. त्यामुळे पोलिसांनी ठरवलं की आपण त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून माहिती घेऊ. बरं, भाजपने आक्रमक व्हायचं काही कारण नाही आहे ना. आणि आता मात्र तुम्ही फक्त चौकशी करायला गेले की मग काय प्रकरण आहे एवढंच आहे. असंही काय नाही की त्यांच्यावर काही कारवाई होते. परंतु प्रत्येक गोष्टीचं जे आहे राजकीय भांडवल करायचं हे आता बीजेपीने ठरवलेलं दिसतं. आधीच सांगितलं कुठच्याही न्याय प्रक्रिया किंवा अशा काही पोलीस प्रक्रियेवर मी जास्ती बोलत नाही, कारण ज्याला आपण बोलतो लॉ विल टेक इट्स ओन कोर्स, हे त्यांच्यानी करत त्याच्यात कुठेही महाराष्ट्रातून राजकीय गोष्टी नसतील. आम्ही कुठच्याही यंत्रणेला प्रचार यंत्रणा म्हणून वापरत नाही जसं केंद्र सरकारकडून होतं. जे काही न्याय प्रक्रिया असते ती आम्ही पुढे नेत असतो. अशा पद्धतीने जे आम्ही लोकांमध्ये निवडून आलेले लोक आहोत, प्रोटोकॉल आहे, राजशिष्टाचार आहे, ते सगळ्या गोष्टी डावलून अगर तुम्ही कृत्य करत असाल तर तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला त्याची शिक्षा भेटेल. आज राज्याचं जे वातावरण खराब केलं आहे ना त्याची जबाबदार हे सरकार आहे. सरकारने हे वातावरण खराब केलेलं आहे. सरकारने आमच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर आणलेलं आहे. आज नाक्यावर जे नाकाबंदी लावलेली आहे, गाड्या थांबवल्या जात आहेत, हे जबाबदार हे राज्य सरकार आहे. या सगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण बघतोच, पण दरम्यान संजय राऊत यांनी काय म्हटलंय ते देखील आपण बघणार आहोत. देवेंद्र फडणवीसांच्या पोलीस चौकशीवर संजय राऊत यांनी ट्विट करून भाजपला टोला लगावलाय. त्यांनी काय म्हटलंय आपण बघूयात. ते म्हणतात, कमाल आहे, काही लोक व काही राजकीय पक्ष स्वतःला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत. महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधींना राजकीय सुडापोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत, मग हा तमाशा का, असा प्रश्न फडणवीसांच्या चौकशीवर राऊत यांनी ट्विट करून उपस्थित केल्याचं आपण बघतो आहोत. देवेंद्र फडणवीसांच्या एकीकडे जबाब नोंदवला जातोय. 1.25 तासापासून हा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे, पण या दरम्यान भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आपला निषेध नोंदवताना दिसत आहेत. औरंगाबाद असेल, परभणी असेल, नंदुरबार आणि भुसावळ या 4 ठिकाणची दृश्य सध्या आपण बघतोय. फक्त ही 4 ठिकाणच नाही तर इतर ठिकाणी देखील महाराष्ट्रात अशाच पद्धतीनं या जबाब नोंदवण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्या विरोधात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि महाविकास आघाडी सरकार विरोधात निषेधाचे फलक देखील झळकावले जातात आणि देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने म्हणजे समर्थनासाठी अशा रीतीनं घोषणा देखील दिल्या जात आहेत. ही 4 दृश्य आहेत औरंगाबाद, परभणी, नंदुरबार आणि भुसावळमधली.
त्यामुळे 4 ठिकाणची आपण दृश्य बघितली. नोटीस बजावल्यानंतर राज्यभरात भाजपचे कार्यकर्ते सकाळपासूनच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. संतापलेले भाजप पदाधिकारी ठिकठिकाणी या घटनेचा निषेध करताना दिसतात. अकोल्यामध्ये भाजप कार्यालयाजवळ संतापलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली, ती दृश्य देखील आता आपण बघतो. आणि यावेळी या सगळ्याच कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक म्हणजे जी काल नोटीस बजावण्यात आली त्या प्रतिकात्मक नोटीशीची होळी देखील यावेळी कार्यकर्ते करताना दिसतात. फडणवीसांना पाठवलेल्या नोटीशीचा निषेध पुण्यातही करण्यात आला. तिथे देखील भाजप कार्यकर्त्यांनी हा निषेध नोंदवलाय. भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजी केली आणि सरकार सूडबुद्धीनं वागत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच पुण्यात इंदापूर इथे देखील भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आंदोलन केलं, ती देखील दृश्य सध्या आपण बघतोय. आत्ताचं महाविकास आघाडी सरकार हे सूडबुद्धीनं कारवाई करत असल्याचा आरोप यावेळी इंदापुरात देखील करण्यात आला. त्यामुळे ही पुणे, अकोला आणि इंदापूरमधली दृश्य सध्या आपण बघतोय. एकीकडे मुंबईमध्ये सागर बंगला जिथे देवेंद्र फडणवीसांच्या जबाब नोंदवण्याचं एकीकडे प्रक्रिया सुरू आहे आणि त्या दरम्यान भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून याचा निषेध करताना दिसतात. त्यामुळे पुणे असेल, अकोला असेल, इंदापूर असेल, त्याआधी देखील आपण 4 ठिकाणची दृश्य बघितली ज्याच्यामध्ये औरंगाबाद, परभणी, नंदुरबार, भुसावळ या सर्वत्रच सगळ्याच ठिकाणी भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीसांना समर्थन देणं त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारचा निषेध करणं अशी भूमिका सध्या हे कार्यकर्ते मांडताना दिसत आहेत. त्याचबरोबर ही जे आपण कागद पेटवलेले बघतोय तर काल जी नोटीस देवेंद्र फडणवीसांना बजावण्यात आल्याचं त्यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं होतं त्याची प्रतिकात्मक होळी करून या महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला जातोय. विस्तारानं आपण या सगळ्याच बातम्या बघतोय. कोल्हापुरातली देखील ही दृश्य आहेत. इथे देखील या नोटीसची प्रतिकात्मक अशी होळी तिथे करण्यात आली. त्यांच्या घोषणा देखील आपण एकीकडे ऐकतो आहोत. आपण थेट जातोय प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रणाली, काही मिनिटांपूर्वी जेव्हा आपण संवाद साधला होता, जेव्हा तू मनोज कोटक यांच्याशी देखील संवाद साधला होतास, साधारण 1.25 तासापासून तिथे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं कळतंय. आत्ता काय काय हालचाली सागर बंगल्यावर? रेणुका, सागर बंगल्याची जी बाजू आता मी तुला दाखवते, आपण पाहतोय की काही गार्ड्स आहेत. हे जे मुख्य दार आहे याच्या मागच्या बाजूला एक बैठक आहे आणि या बैठकीमध्येच हा जबाब नोंदवला जातो आहे. या घराची जशी ठेवण आहे त्यानुसार ती जी बैठक आहे त्या बैठकीमध्येच बरेचदा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते हे सगळ्यांना भेटत असतात आणि आता सुद्धा त्या बैठकीतच जबाब नोंदवला जातो आहे. योगेश सागर जी आहेत आपल्या बरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. योगेशजी, एकूण आपण पाहतो आहोत की ज्या पद्धतीनं ही सगळी चौकशी चाललेली आता जवळपास 1.5 तास होत आल्या, चौकशी सुरू आहे. आपली काय प्रतिक्रिया आहे? सगळे आमदार सकाळपासून इथं आलेले आहे आणि एक एक येतच आहेत. आपली काय भावना आहे ज्या पद्धतीनं आज हे सगळं इथं होत आहे? हा महाराष्ट्राने कधी न पाहिलेला असा सुडाचा राजकारण आहे. 8 मार्चला विरोधी पक्षनेता या नात्याने देवेंद्रजींनी विधानसभेत ज्या गोष्टीचा गौप्यस्फोट केला आहे आणि ज्या पेनड्राईव्ह मान्य अध्यक्षांकडे सुप्रत केला आहे त्याचा आता पाणी हे सगळ्यांच्या पायाखाली मुरणार आहे. आणि त्यासाठी हा सुडाचा राजकारण, ज्या प्रकरणामध्ये ॲडिशनल चीफ सेक्रेटरी होम यांनी परवानगी दिली आणि फोन टेपिंग झाला. 1 वर्ष अगोदर होम सेक्रेटरी, केंद्र सरकारच्या होम सेक्रेटरींना ज्यांचे सगळे पुरावे मान्य देवेंद्रजींनी दिले, सरकारने कुठलाही त्याच्यावरती कारवाई न केली आणि आता त्यांना नोटीस काढणं जबाबासाठी की ते फोन टेपिंग प्रकरणामध्ये टेलिकम्युनिकेशन ॲक्टप्रमाणे तुमच्यावर प्रश्नोत्तरी किंवा कारवाई करायला का नाही आहे. तर हे सुडाचा राजकारण आहे. महाराष्ट्र पाहतोय आणि त्यांचे परिणाम सुद्धा महाराष्ट्र त्यांना दाखवेल. योगेशजी, तुम्ही आमदार आहात, त्या दिवशी जो पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला गेला त्या पेनड्राईव्ह बॉम्बबद्दल तर काहीच बोललं गेलं नाही, परंतु आता आपण पाहतो आहोत की त्या पेनड्राईव्ह गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जो गौप्य स्फोट करण्यात आलेला होता त्या गौप्य स्फोटानंतरची आपण प्रतिक्रिया पाहिलेली आहे. त्या प्रकरणामध्ये आता केलं जात आहे, आता नोटीस बजावली जाते आहे. खरं तर एवढा कालावधी होता, शासनानं तेव्हा कुठलीही विचारणा केली नाही आणि आता जेव्हा की 4 दिवसांपूर्वी देवेंद्रजींनी नवीन पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला त्याच्यानंतर त्यांना जुन्या प्रकरणाबद्दलची चौकशी केली जाते. असं आहे, त्यांना आता आणखीन भीती वाटणार आहे कारण ते 125 तासाच्या पेनड्राईव्ह रेकॉर्डिंग मधलं काही तासाचा पेनड्राईव्ह रेकॉर्डिंग अजून रेकॉर्डवर आणलाय. तो 125 तासाचा पेनड्राईव्ह मध्ये रेकॉर्डिंग आहे आणि ते हळूहळू बाहेर येणार. त्याला कुठे थांबवायचं किंवा त्यांना कुठेतरी एक जर्ज द्यायचा या पद्धतीने केला असेल. पण हे देवेंद्र फडणवीस आहे
हे ना थकेंगे ना डरेंगे ना झुकेंगे ना रुकेंगे. ज्या पद्धतीने ही संपूर्ण कालपासूनची प्रक्रिया सुरू झाली आहे की नोटीस बजावली, आधी उपस्थित राहायला सांगितलं, मग देवेंद्रजींनी जेव्हा म्हटलं की मी उपस्थित राहायला तयार आहे त्यानंतर सांगितलं की तुम्हाला यायची गरज नाही, आम्ही तुमच्या घरी येतो. एकूण भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये, भाजपच्या आमदारांच्या मनामध्ये काय भावना आहे? लोकांमध्ये रोष आहे, सामान्य लोकांमध्ये रोष आहे आणि सामान्य लोकांचा रोष त्यांना लगेच कळला 2-3-4 तासात. त्यामुळे निर्णय फिरवला की तुम्ही बीकेसीला येऊ नका, आमची टीम तुमच्याकडे येऊन जी काही माहिती घ्यायची असेल ती घेतील. मंत्री आदित्य ठाकरे यांनी थोड्या वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली आहे की कुठलीही सूडबुद्धीनं कारवाई होत नाहीये, जे काही होत आहे ते कायद्यानुसार होत आहे आणि कायदा त्याचं काम अगदी योग्य पद्धतीनं करत आहे. बालकबुद्धी आहे, सूडबुद्धी नाही. आदित्यजीची बालकबुद्धी आहे. त्यांना हा राजकारण कळायला थोडा वेळ लागेल, कारण शरद पवारचा आणि त्याचा जनरेशनमध्ये फार मोठा गॅप आहे. उद्धवजींना कळला नाही शरद पवारचा राजकारण, तर आदित्यना कसं कळेल? संजय राऊतांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत असं म्हणालेले आहेत की हे जे काही आज चाललंय म्हणजे शक्ती प्रदर्शन एक प्रकारचं भाजपचं चाललंय की भाजपचे सगळे आमदार आलेत, भाजपचे सगळे, ही नौटंकी कशासाठी, असं संजय राऊत म्हटलेलं आहे. संजय राऊतांना मी काय उत्तर देणार? तो स्वतः नौटंकीबाज माणूस आहे, त्याला मी काय उत्तर देणार? त्याच्यावरती झालेल्या किंवा त्यांनी ट्विट केलेल्यावरती लोकांच्या प्रतिक्रिया वाचल्या तर कळेल. दुर्बुद्धीचा माणूस आहे, त्याच्यावरती काय प्रतिक्रिया द्यायची आवश्यकता नाहीये. आता जवळपास 1.5 तास होत आलेला आहे ही चौकशी सुरू होऊन. तुम्हाला वाटतं की याच्यापेक्षाही जास्त कालावधी चालेल किंवा ते पोलिसांचे कसे प्रश्न असतील किंवा त्याच्यावरती देवेंद्रजी कसे त्यांना उत्तर देतात त्याच्यावर अवलंबून आहे. पण ही सपोर्टिंग, ते स्वतः मुख्यमंत्री आणि गृह खातं सांभाळलेले व्यक्ती आहेत, तर त्यांना त्या सगळ्या प्रोसिजर आणि त्याला सहकार्य कसं करायचं त्याची कल्पना आहे. तुम्ही आताच बाहेरून आलेला, बाहेर काय परिस्थिती आहे? आम्ही ऐकलं की काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी येऊ दिलं नाही, प्रत्येक गाडीची तपासणी केली जाते, कुठे जात आहे, काय जात आहे याची विचारपूस काय पोलिसांच्या वतीनं कुठेतरी अडवणूक पण केली जाते आहे? पोलिसांनी विचारलं माझ्या गाडीला थांबून, मी विचारलं मी सांगितलं मी आमदार योगेश सागर. त्यांनी विचारलं कुठे जात आहेत? मला आता हे मुंबईची पोलीस आमदारांना पण विचारणार का कुठे जात आहेत? तुमच्या कमिशनरच्या गाड्याला कधी आम्ही थांबून विचारलं का कमिशनर कुठे जात आहेत? त्यामुळे पोलिसांचं काम करायला पाहिजे, पण पोलिसांना बिचाऱ्यांना राजकीय हत्यार म्हणून ही महायुती आघाडी सरकार वापरत आहे. त्यामुळे पोलीस बिचारी काय करणार? पोलीस आता बिचारी झाली आहे. योगेश, एक शेवटचा प्रश्न की राज्यामध्ये आज ठिकठिकाणी भाजपचे कार्यकर्ते निदर्शनं करतायत, जी नोटीस बजावली त्या नोटिसीची होळी करतायत. कुठेतरी सरकार काल घाबरलं होतं, बीकेसीला मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते येतील, त्याला घाबरून त्यांनी आज घरीच येऊन जबाब नोंदवण्याचं मान्य केलंय का? आगे आगे देखिए होता है क्या. तर हे आहेत आमदार योगेश सागर, ज्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही तर अजून झाकी आहे, अजून बरंच काही होणं बाकी आहे. आणि आपण अजून पाहतोय की त्या पलीकडे जे दार आहे, त्या दाराच्या पलीकडे जी बैठक आहे, त्या बैठकीमध्ये हा जबाब जो आहे तो अजूनही नोंदवला जातोय. 1.5 तासाच्या पेक्षाचा जास्त कालावधी आता होतो आहे आणि त्यामुळे थोड्या वेळात कदाचित ही चौकशी संपायला पाहिजे, परंतु नेमकी ती कधी संपेल याबद्दलची शाश्वती आपल्याला अजून देता येणार नाही. तुर्तास आपण पाहतोय 1.5 तासापेक्षा जास्त कालावधी झालाय. दुसरीकडे भाजपचे सगळे आमदार, खासदार हे सागर बंगल्यावर एकवटायला सुरुवात झालेली आहे. प्रणाली, आणि या सगळ्यामध्ये जेव्हा छगन भुजबळांची देखील प्रतिक्रिया काही मिनिटांपूर्वी आपण ऐकली होती आणि त्यांनी असं म्हटलं होतं की ही सत्यता पडताळून पाहण्याचं काम आहे. याच्यामध्ये विरोधी पक्षनेते ते आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली जाते आणि त्याच्यामुळे भाजप या मुद्द्यावर का आक्रमक होतं, ही तर फक्त चौकशी असं त्यांनी म्हटलंय. असं वाटतं या सगळ्या कालावधी म्हणजे ज्या काही प्रतिक्रिया तुम्हाला देखील तिथे मिळत आहेत, एक प्रकारे डिवचण्याचं काम इथे देखील केलं जात आहे? रेणुका, आपण जर महाराष्ट्राचं राजकारण गेल्या महिन्याभरामध्ये बघितलं तर हे एकमेकांना डिवचण्याचंच राजकारण होत आहे. कुठेतरी एक पब्लिक परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न दोन्हीकडून होतं, ते सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील. ज्या पद्धतीनं काही दिवसांपूर्वी, अगदी 3 ते 4 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पेन ड्राईव्ह बॉम्ब भर सभागृहामध्ये टाकला, त्यानंतर नक्कीच महाविकास आघाडीची घाबरगुंडी उडालेली आहे. आणि त्यामुळे त्यांनी आता गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जो मुद्दा बाहेर निघालेला होता अनिल देशमुखांच्या बदली प्रकरणात, त्याच्यामध्ये फोन टॅपिंग झालं. त्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये नेमकी ही माहिती तुम्हाला कुणी दिली, अशा पद्धतीची विचारणा पोलीस करत आहे. 160ची नोटीस विरोधी पक्षनेत्यांना देण्यात आलेली आहे. आणि ही नोटीस मुळात कधी देण्यात आली तर जेव्हा 5 राज्यांच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि भाजपची 4 राज्यांमध्ये सरशी झाली आणि सरकार स्थापनेपर्यंत भाजप जाऊन पोहोचलाय. तो जो आनंद, तो जो सेलिब्रेशन भाजपचं झालं, तेच सेलिब्रेशन महाविकास आघाडीच्या डोळ्यावर
डोळ्यावर आलं असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस जे या विशेषतः गोव्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती आणि गोव्यामध्ये ज्या पद्धतीचा चमत्कार घडून आला ते कुठेतरी डोळ्यावर आलं असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांना जुन्या प्रकरणाची नोटीस 6 महिने त्याच्यावर काही केलं नाही आणि त्यानंतर बजावली असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते यावर हेच म्हणतात की जर चौकशी आहे चौकशीला सामोरे जाणं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे आणि तशी चौकशीला जर सामोरं जात असेल तर अशा पद्धतीचं शक्ती प्रदर्शन किंवा अशा पद्धतीची नौटंकी करायची काय गरज आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोप या प्रकरणामध्ये सातत्यानं होताना आपण पाहतो आहोत आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अमुक नेत्याला नोटीस हे आता रोजचं प्रकरण झालंय असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. प्रणाली, साधारण सकाळपासूनच तुम्ही इकडच्या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवताय. अशासाठी किती जणांचं पथक आहे? म्हणजे 2 नावं तर राजपूत आणि जाधव यांची तर नावं कळली होती आणि तिकडच्या आणखीन वातावरणाबद्दल किंवा किती जणांचं पथक तिथे गेलंय याविषयी आणखीन काही माहिती कळू शकली आहे? रेणुका, आज सकाळपासूनच संपूर्ण हा जो विरोधी पक्ष नेत्यांचा सागर हा शासकीय निवासस्थान किंवा शासकीय जो बंगला आहे या बंगल्याच्या आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. या ठिकाणी या रस्त्यावर जो रस्ता सागर बंगल्याकडे येतो हा वन वे आहे. या वन वे रस्त्यावर 3 ठिकाणी पोलिसांनी चेकपोस्ट उभे केलेले आहे. एक मुख्य चौकामध्ये, त्यानंतर एक मध्ये आणि तिसरा त्यांच्या जे बंगल्याचं दार आहे त्याच्यावर असे 3 चेकपोस्ट आहे आणि प्रत्येक ठिकाणी चौकशी केली जाते आहे. कोण आत येत आहे कोण बाहेर जाते यांची सगळ्यांची नोंद ठेवली जाते. बरोबर 12 वाजता टीम आलेली आहे पोलिसांची जबाब नोंदवण्यासाठी आणि त्यानंतर 2 अधिकारी याच्यामध्ये आहेत आणि ते दोघेही अधिकारी आतमध्ये गेलेले आहेत. बाहेरची ही जी आता आपण सुरक्षा व्यवस्था पाहतो आहोत ही विरोधी पक्ष नेत्यांची त्यांना देण्यात आलेली जी सुरक्षा आहे त्या सुरक्षेमधले जवान आहेत आणि पोलीस सुद्धा बाहेरच्या परिसरामध्ये आहेत. साध्या वेशातले पोलीस सुद्धा आहेत आणि एक मोठी गस्त किंवा एक संपूर्ण वॉच जो आहे या संपूर्ण परिसरामध्ये आजूबाजूच्या भागामध्ये ठेवला जातो आहे. प्रत्येक व्यक्तीची चौकशी तपासणी करूनच त्याला पुढे सोडलं जात आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये विशेषतः हा VVIP परिसर आहे. या परिसरामध्ये सगळे शासकीय बंगले आहेत, मोठमोठे अधिकारी त्याचबरोबर मंत्री या परिसरामध्ये राहतात. दिलीप वळसे पाटील असतील किंवा अशोक चव्हाण असतील यांचे बंगले तर अगदी या बंगल्याला लागून सागर बंगल्याला लागून आहे. त्यामुळे मुळातच हाय प्रोफाईल असा हा संपूर्ण परिसर आहे आणि त्या परिसराला कुठलाही गालबोट लागू नये म्हणून पोलिसांच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. रेणुका, अगदी खरं आहे प्रणाली. आणि या सगळ्यामध्ये आता जसं आपण मगाचपासून जसा मगाशी देखील आपण प्रश्न विचारला होता की साधारण आता 1.5 तास होऊन गेला आणि या चौकशीला हे जबाब नोंदवण्याची सगळी प्रक्रिया सुरू आहे आणि अधिवेशनाचं कामकाज देखील म्हणजे जरी 2 दिवसांचा ब्रेक असला तरी उद्या या सगळ्याच्या अधिवेशनात म्हणजे एक तर पेनड्राईव्ह गेल्या आठवड्यात पेनड्राईव्ह बॉम्ब तर होताच आणि फडणवीसांनी आधी देखील म्हटलंय की असे आणखीन काही देखील खुलासे किंवा आणखीन गौप्यस्फोट देखील होऊ शकतात. त्यामुळे या सगळ्याचे परिणाम म्हणजे आज तर तुम्ही हे सगळेजण कव्हर करताच आहात पण उद्या जेव्हा अधिवेशनात याचे पडसाद उमटतील ते देखील पाहणं आणखीन औत्सुक्याचं ठरणार आहे. रेणुका, नक्कीच. कारण गेल्या आठवड्यामध्ये जर आपण अधिवेशनाचा कालावधी बघितला तर या कालावधीमध्ये विशेषतः गृह विभागाला जे प्रश्न विचारण्यात आलेले होते त्या प्रश्नांना सविस्तर उत्तर अजून गृह विभागाच्या वतीनं गृहमंत्र्यांच्या वतीनं देण्यात आलेलं नाहीये. त्याच्यामध्ये विरोधकांच्या वतीनं विशेषतः 2 प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते. एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मंत्री नवाब मलिक जे आता अटकेमध्ये आहेत त्यांच्याबद्दलचा निर्णय कधी घेतला जाणार आहे, त्यांचा राजीनामा कधी घेतला जाणार आहे हा महत्त्वाचा प्रश्न विरोधकांच्या वतीनं विचारण्यात आला होता. आणि त्यानंतर टाकण्यात आलेला पेनड्राईव्ह बॉम्ब, त्या पेनड्राईव्ह बॉम्बवर खरं तर दुसऱ्याच दिवशी गृह विभागानं गृहमंत्र्यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं. त्यांचं ते उत्तर पेंडिंग आहे आणि ते उत्तर उद्या दिलं जाईल अशी माहिती मिळते आहे. कारण मध्ये 2 दिवस जर आपण बघितलं तर एक दिवस 5 राज्यांचे निवडणुकीचे निकाल होते, एक दिवस भाजपचं आंदोलन होतं आणि त्यामुळे त्या 2 दिवसांमध्ये गृह विभागानं उत्तर दिलं नाही. ते उत्तर उद्या देणं अपेक्षित आहे. सोमवारी जेव्हा पुन्हा अधिवेशनाचा आठवडा सुरू होईल त्यावेळेला गृह विभाग हे उत्तर देणार आहे, गृहमंत्री हे उत्तर देणार आहे असं सांगितलं जात आहे. आणि त्यामुळे आजच्या चौकशीचे पडसाद हे उद्या जेव्हा गृहमंत्री उत्तर देतील तेव्हा 100% पडणार आहे. कारण भाजपचे जे आमदार आहेत, खासदार आहेत ते सगळेच ज्या पद्धतीनं विरोधी पक्ष नेत्यांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती आणि त्यानंतर आता त्यांची चौकशी केली जाते त्याच्याबद्दल आक्रमक झाले आहेत, नाराज आहेत आणि सूडबुद्धीने कारवाई होते असं सातत्यानं म्हणतात. त्यामुळे
त्यामुळे सोमवारी जेव्हा गृहमंत्री या संपूर्ण मुद्द्यांवर उत्तर देतील तेव्हा भाजपचे आमदार नक्कीच आक्रमक होतील, यात काही शंका नाही. अगदी प्रणाली, आणखीन काही अपडेट्स तुझ्याकडे पुन्हा येण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण या सगळ्या संदर्भात आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. एकीकडे देवेंद्र फडणवीसांचा जबाब नोंदवण्याचं काम सध्या सुरू आहे आणि त्याला आता 1.5 तास उलटून गेलेला आहे आणि हे जबाब नोंदवण्याचं काम पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव हे अधिकारी करतायत असं कळतंय. आणि यात नितीन जाधव यांचे फोटो प्रतीक करपे नावाच्या भाजप कार्यकर्त्यानं ट्विट केलाय. तो फोटो नेमकं काय आहे आणि त्याचे देखील आता पडसाद उमटतील असं म्हटलं जात आहे. तर हा फोटो आहे, यामध्ये जाधव हे काँग्रेसच्या नेत्यांकडून सत्कार स्वीकारताना दिसत आहेत असा हा फोटो आहे. 30 जून 2021चा हा फोटो असल्याचं म्हटलं जात आहे. त्याच्यामुळे ज्या 2 अधिकाऱ्यांची नावं सकाळपासून जेव्हा आपण चौकशी किंवा जबाब नोंदवण्याचं काम कोण करत आहे तर त्याच्यामध्ये 2 नावं आहेत, ज्याच्यामध्ये पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव हे दोन्ही अधिकारी हे काम करत आहेत. आणि याच नितीन जाधव यांचा एक फोटो सध्या आपण बघतोय आणि ज्याच्यामध्ये प्रतीक करपे नावाच्या भाजप कार्यकर्त्यानं हा फोटो ट्विट केलेला आहे. यामध्ये काँग्रेस नेत्यांकडून हे नितीन जाधव सत्कार स्वीकारतायत अशी असं या फोटोमध्ये स्पष्ट दिसतंय. आणि वर्षभरापूर्वीचा म्हणजे 30 जून 2021चा हा फोटो आहे, ज्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की पोलीस अधिकाऱ्याचा फोटो या भाजप कार्यकर्त्यांना आता ट्विट केलंय. त्याच्यामुळे याच्यातून काय संकेत मिळतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण याच्यातून देखील हा मुद्दा देखील आता उपस्थित होऊ शकतो, चर्चेला जाऊ शकतो. तेव्हा एकीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत जाधव यांचा हा फोटो सध्या आपण बघतोय. याविषयीच्या प्रतिक्रिया आता आपण घेणारच आहोत, पण त्या दरम्यान आता ज्याचा आपण उल्लेख केला की एकीकडे जबाब नोंदवण्याची ही सगळी प्रक्रिया तर सुरू आहेच, पण त्या दरम्यान राज्यभरात देवेंद्र फडणवीसांचे जे कार्यकर्ते आहेत, भाजपचे कार्यकर्ते, ते या कारवाईचा निषेध करताना दिसत आहेत. या सगळ्यांच्या हातामध्ये सध्या दिसत आहेत ती प्रतिकात्मक रित्या या नोटिशीची होळी केली जाते. 40गाव मधली ही दृश्य आपण बघतोय, जिथे अशा पद्धतीनं निषेध नोंदवला जातोय. त्यामुळे राज्यभरात विविध ठिकाणी अशा पद्धतीनं निषेध नोंदवला जातो आहे. सरकार नाकाम आहे आणि या कृत्याविरोधात या नोटीसचं दहन करून महाविकास आघाडीचा तीव्र निषेध करत असल्याचं या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. 40गाव मधली दृश्य या सगळ्या परिसरात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर आहे, जिथे फडणवीसांना दिलेल्या नोटीसची प्रतिकात्मक इथे होळी केली जाते. भाजप पदाधिकाऱ्यांकडून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली आहे. लातूरची यापुढे आपण दृश्य बघतोय. ठिकठिकाणी अशाच पद्धतीनं फडणवीस यांच्या समर्थनार्थ भाजपचं आंदोलन सुरू आहे आणि इथे देखील लातूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपच्या वतीनं नोटीसची होळी केली जाते. भाजपचे आमदार रमेश कराड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन काही वेळापूर्वी पार पडलं, तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय. या आंदोलनात महाविकास आघाडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते देखील आपण बघतोय. महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे वसुली सरकार आहे आणि त्यांचे मंत्री देशविरोधी कारवाई करतात आणि त्यांनाच पाठीशी घालणारं जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे जेव्हा कारनामे उघड केलेत, भक्कम पुरावे सादर केलेत आणि म्हणूनच त्यांच्या विरोधात जाणीवपूर्वक कारवाई केली जाते, त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप देखील इथे यावेळी या भाजप कार्यकर्त्यांनी केलाय. रमेश कराड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालंय. चाळीसगाव लातूर नंतर जाऊयात यवतमाळमध्ये देखील अशाच पद्धतीनं निषेध करण्यात आला या नोटीसचा आणि ज्याच्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी दत्त चौकामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या विरोधात आंदोलन केलं आणि नोटीसची होळी केली. कार्यकर्ते आक्रमक झालेले आपण बघतोय. राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इथे भाजपचे नेते आणि आमदार मदन येरावार आणि संघटक प्रफुल्ल चव्हाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन यवतमाळमध्ये करण्यात आलं. दत्त चौकात अशा रीतीनं सकाळपासूनच या आंदोलनाला सुरुवात झाली होती. यवतमाळची दृश्य पण बघितली, लातूर त्याचबरोबर 40 गावातली दृश्य बघितली. आता आपण बघतोय ठाण्यातली दृश्य. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली आणि त्यानंतर महाराष्ट्रभरात याचा निषेध सध्या केला जातोय. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अशा रीतीनं आंदोलन झालं तेव्हाची ही दृश्य आहेत. या नोटीसच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्रातली जनता या सरकारला माफ करणार नाही
असं देखील यावेळी म्हटले. आत्ताचं महाविकास आघाडी सरकार हे सुडान आणि अहंकारानं भरलंय आणि त्याच सुडापोटी देवेंद्र फडणवीसांना नोटीस पाठवण्यात आली. महाविकास आघाडीची विनाशकाले विपरीत बुद्धी यामुळेच स्पष्ट होत असल्याची टीका देखील यावेळी भाजप नेत्यांनी केली. गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये जेव्हा निदर्शनं झाली तिथली देखील दृश्य सध्या आपण बघतो आहोत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचा निषेध राज्यभरात करण्यात आला. देवेंद्रजी फडणवीस साहेबांना नोटीस देणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध असो, अरे धिक्कार असो, धिक्कार असो, ठाकरे सरकारचा धिक्कार असो. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. तालुका आटपाडी इथे राज्य सरकारच्या नाकाम कृत्याविरोधात आमदार गोपीचंद पडळकर यांनी अशा पद्धतीनं निषेध नोंदवत असल्याचं भाजप कार्यकर्त्यांनी म्हटलंय. यावेळी पदाधिकारी आणि उपस्थितांनी देखील नोटिशीचं प्रतिकात्मक दहन केलं आणि महाविकास आघाडी सरकारचा अशा रीतीनं निषेध करण्यात आला. ठाकरे सरकारचा अरे निषेध असो. 1.5 तासापासून एकीकडे देवेंद्र फडणवीसांचा जबाब नोंदवला जातोय. या बातमीचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच. सागर बंगल्यावर या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. एकीकडे राज्यभरात कशा रीतीनं निदर्शनं सुरू आहेत ही देखील दृश्य आपण बघितली. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. येणाऱ्या बुलेटिनमध्ये या सगळ्या बातम्यांचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.